एकदा एक कावळा फांदीवर बसून रडत असतो. खालून एक साधू चाललेले असतात. ते त्यांना दिसतं. साधू त्याला विचारतात, का रे रडतोयस तू? तेव्हा कावळा सांगतो, देवानी मला खूप काळं बनवलं आहे, त्यामुळे माझ्यावरती कोणीच प्रेम करत नाही. जिथे मी जाईल तिथून मला हकलून देतात. त्यापेक्षा मला पांढरा शुभ्र बगळा बनवला असता तर मला चांगलं वाटलं असतं. तेव्हा साधू त्याला सांगतात, आपल्या आयुष्यात जे काही भेटतंय त्यात खुश राहायला शिक. मी तुला बगळा बनवतो, पण बगळ्याला एकदा जाऊन विचार, तो आयुष्यात खुश आहे का? कावळा बगळ्याकडे जातो. तेव्हा बगळा सांगतो, माझ्याकडे एक सुद्धा रंग नाही, देवाने मला पांढरा शुभ्र बनवले, त्यापेक्षा पोपट चांगला. कावळा पोपटाकडे जातो. तेव्हा पोपट कावळ्याला सांगतो, देवाने मला चांगला कलर दिलाय, पण याच रंगामुळे मला लोक पिंजऱ्यात टाकतात, त्यापेक्षा मोर चांगला. कावळा पिंजऱ्यात असलेल्या मोराकडे जातो. तेव्हा मोर सांगतो, माझा छान दिसण्यामुळे लोक मला पिंजऱ्यात टाकतात आणि लोक माझे मोर पिसं तोडतात, त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो, त्यापेक्षा देवाने मला कावळा बनवलं असतं तर चांगलं झालं असतं. म्हणजे मी मोकळा सुद्धा फिरलो असतो आणि मला कुणी त्रासही दिला नसता. आणि कावळ्याला त्याची चूक कळते आणि तो साधूकडे जातो आणि त्यांना म्हणतो, मला माझी चूक कळली आहे, मी आयुष्यात नेहमी खुश राहील. मित्रांनो, आपण सगळे सुद्धा आपली बरोबरी नेहमी दुसऱ्यांसोबत करत असतो. याच्याकडे ते आहे, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे नाही, असा विचार नेहमी आपण करत असतो. पण ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्यालाच माहिती असतं. मित्रांनो, देवाने जे आपल्याला दिलेलं आहे ते मिळवण्याचा भरपूर जणांचे स्वप्न. एकदा एक कावळा फांदीवर बसून